नमस्कार मित्रांनो. आज आपण नुकत्याच झालेल्या मुख्य परीक्षेच्या GSच्या पेपरमध्ये राज्यघटनेच्या प्रश्नांची स्थिती कशी होती, उत्तरं कशी आहेत, काय त्याचे अंदाजित अपेक्षित उत्तरं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आयोगाचा पेपर बऱ्यापैकी राज्यघटनेच्या बाबतीत मॉडरेट होता. जसा प्रीमध्ये होता त्याच्यापेक्षा थोडासा हेवी आहे. शेवटी ते मेन्स आहे. पण ॲज सच डिफिकल्टी, कॉन्फ्लिक्ट्स, खूप कन्फ्युजन, काहीतरी तिरकी टाकून आपल्याला त्रास दिलाय असं काहीही प्रश्नामध्ये दिसत नाही. एक वेल अँड गुड बेसिक राज्यघटनेचा अभ्यास केलाय. आपल्याला प्रश्नांची उत्तरे येणं अपेक्षित आहे. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला स्पेशली पॉलिटीचे दिसत आहेत. पेपर अवघड सोपा नंतर बोलणं खूप सोपं असतं. रिअलमध्ये पेपर देताना पेपरची वास्तविकता आणि त्याचं डीपनेस समजणं तेवढं चॅलेंजेबल असतं. त्यामुळे पेपर कोणताही सोपा आणि अवघड या भाषेत डिफाईन करण्यापेक्षा आपल्याला एक्झॅक्टली प्रश्नांचं आन्सर त्या वेळेत काय जमलंय काय नाही हे माहिती असणं समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात बघूयात पुन्हा प्रश्नांची उत्तरं. पेपर काय कसा होता वगैरे ह्याची चर्चा निवांत आपण करू. आत्ता मात्र या ठिकाणी थोडंसं उत्तर आपल्याला अपेक्षित वाटतं की काय डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे त्याची इथं माहिती जाणून घेऊयात. भारताच्या भूभागातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी, चौकशी शब्द बोललेला आहे, एन्क्वायरी करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे? प्रेसिडेंट ऑफ इंडिया याबद्दलचा अधिकार वापरतात. आर्टिकल 340 नुसार आपण ओबीसी बद्दल मागासवर्ग ठरवण्याच्या उद्देशानं आयोग स्थापन करायचो. काकासाहेब कालेलकरांचा पहिला आयोग होता. 1953 मध्ये 55 मध्ये अहवाल दिला आणि त्यानंतर पुढे मंडल आयोग वगैरे हे स्थापन केलेलं. याच आर्टिकल 340 नुसार प्रेसिडेंटच्या ऑर्डरनं असा आयोग स्थापन केला जात असतो. आन्सर सेकंड हे ऍब्सोल्युटली राईट आहे. बाकी ऑप्शन का नाहीत वगैरे हे आत्ता ही वेळ तुम्हाला सगळं समजून सांगण्याची नाही. डायरेक्ट उत्तरं महत्वाची, तुम्हाला अंदाज यावा आपल्या झालेल्या पेपरबद्दल. योग्य विधानं शोधायला सांगितले. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय आहे. आर्टिकल 214 प्रमाणे प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे एक अभिलेख न्यायालय आहे. आर्टिकल 215 प्रमाणे प्रत्येक हायकोर्ट हे एक कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल. त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. हे 215 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. करेक्ट आहे. दोन्ही करेक्ट आहेत. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक आहे असं वाटतंय असे अन्य न्यायाधीश मिळून ते बनलेलं असतं. राज्यपालाला नाही, राष्ट्रपतींना वाटतंय की त्यावेळेला तेवढे न्यायाधीश ठेवणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या संसद कायद्याने ठरते असा मागे प्रश्न विचारला आयोगाने आणि यावेळेस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबद्दल विचारलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश संख्या संसद कायद्याने ठरते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश संख्या राष्ट्रपतीच्या माध्यमातून ठरते. तर उच्च न्यायालयाची स्थापना करण्यासाठी मात्र संसद कायदाच लागतो. हे आपण अनेक वेळा शिकलेलं आहे. या पेपरमध्येही ए टू झेड प्रश्न तुम्ही नोट्समध्ये पाहू शकता. तुमच्याकडे सगळ्यांकडे नोट्स आहेत. ते अगदी टेबल चार्टमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तुमचं चुकलं नसावं ही अपेक्षा आहे. हा रॉंग आहे. अ आणि ब करेक्ट आहे. अ आणि ब ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. क रॉंग आहे कारण तिथं राष्ट्रपती हवं होतं. त्यानंतर पहा, कोणती विधानं योग्य आहेत असं विचारलेलं आहे. राज्यपाल हे केंद्र व राज्यातील दुवा आहेत. म्हणजे सेंटर आणि स्टेटमध्ये जोडणारा एक दुवा म्हणून आपण यांच्याकडे पाहतो. ऍब्सोल्युटली राईट आहे. राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख आहे. राज्यपाल राज्य सरकारचा वास्तविक नाही. इथं सीएम असतो जो रिअल एक्झिक्युटिव्ह असतो आणि रिअल एक्झिक्युटिव्ह म्हणून ते आर्टिकल 164 प्रमाणे काम पाहतात. पण राज्यपाल हा नामधारी प्रमुख आहे आर्टिकल 153 प्रमाणे. त्यामुळे हे सुद्धा इथं रॉंग आहे. कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. येस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. अ आणि क बरोबर आहे. राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे. तर राज्यघटनेमध्ये आर्टिकल 174 आहे. आर्टिकल 174 मध्ये विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याचा, विधानसभेचं अधिवेशन या अंतर्गत समाप्त करण्याचा
आणि विधानसभा बरखास्त करण्याचा म्हणजे विसर्जित करण्याचा तिन्ही अधिकार या अंतर्गत राज्यपालाला आहेत. विधानसभेचं अधिवेशन बोलावणे, विधानसभेचं अधिवेशन समाप्त करणे आणि विधानसभा बरखास्त करणे म्हणजे विसर्जित करण्याचा अधिकारही राज्यपालाला आहे. त्यामुळे हे सुद्धा करेक्ट येईल. अ क ड हा ऑप्शन करेक्ट येईल आहे. फक्त याचे दोन अर्थ निघू शकतात. मुदतपूर्व विसर्जन कसं का करू शकतात? विधानसभेचा कार्यकाळ संपल्याशिवाय ते बरखास्त करू नाही शकत आणि इथे तर सांगितलं मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार. त्याच्यात कंडिशन असू शकतात. जर आयोगाने असं कन्सिडर केलंय की सरकारकडे बहुमत नाही, अविश्वास प्रस्ताव मंजूर झालाय, कोणत्याही पक्षाकडे पूर्ण स्पष्ट बहुमताची संख्याबळ नाही, तर विधानसभा बरखास्त करू शकतात. जसं की अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा 13 दिवसाचं सरकार पूर्ण केलं होतं, पण अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं की माझ्याकडे आता स्पष्ट बहुमत सिद्ध करण्याची क्षमता नाही, त्यामुळे मी माननीय राष्ट्रपतींना हे लोकसभा बरखास्त करण्यास सूचित करतोय आणि म्हणून लोकसभेतून अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रपतीकडे गेले होते आणि मग त्यानंतर लोकसभा बरखास्त झाली होती. तर कोणत्याही इतर पक्षाकडेही स्पष्ट बहुमत नव्हतं, म्हणून राष्ट्रपती वेळेच्या आतच लोकसभा बरखास्त करू शकले. तसं राज्यातही विधानसभा बरखास्त करू शकतात मुदतीच्या आत. पण ह्याचे अर्थ आयोग काय घेईल त्याप्रमाणे आन्सर बदलू शकतो. पण जर काहीही अधिक न विचार करता प्लेन माइंडनं बघितल्यास आन्सर अ क ड हा पर्याय करेक्ट येईल आणि हा ऑप्शन 3 पर्याय बरोबर यायला पाहिजे. अदरवाईज डबल मिनिंग घेतल्यास मग देन क बरोबर येणार नाही आणि मग प्रश्न इथं अ आणि हा क असा ऑप्शनच नाही. अ आणि क ऑप्शन नाही, त्यामुळे मग आयोग हा प्रश्न कॅन्सल करू शकेल. पण चान्सेस मला वाटत नाहीत. अ क ड जे आहे ते बरोबर देईल असं मॅक्झिमम चान्सेस आहेत. राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहेत? राज्यपाल जर बनायचे तर पात्रता कोणत्या लागतात? 35 वर्ष पूर्ण, येस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. राज्यघटनेत पात्रता दिली आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहात किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसले पाहिजे, ही सुद्धा कंडिशन राज्यपालाच्या अटी व पात्रता अंतर्गत दिलेली आहे. नसला पाहिजे, येस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. तो कोणत्याही आर्थिक पदाचा लाभ धारण केलेला नसावा, ही सुद्धा कंडिशन दिलेली आहे राज्यपालाच्या अटी व पात्रता अटी व शर्ती अंतर्गत घटनेत, विशेष म्हणजे दोन्ही वाक्य घटनेत आहेत राज्यघटनेत, म्हणून हे सुद्धा करेक्ट आहे. भारताचा नागरिक असलाच पाहिजे, हे सुद्धा करेक्ट आहे. वरील सर्व आन्सर बरोबर आहेत. क्वेश्चन 39चा आन्सर 4 येईल. त्यानंतर उपराष्ट्रपती बद्दलचा प्रश्न विचारलाय, खूप छान विचारलाय. पहा, उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. उपराष्ट्रपतीचं पद आर्टिकल 63 मध्ये दिलेलं आहे, पण त्या पदाला काहीच काम नसल्यामुळे पदसिद्ध सभापती राहतील असं आर्टिकल 64 मध्ये सांगितलंय. कोणतेही अन्य पद लाभाचं पद ते धारण करणार नाहीत. यस ऍब्सोल्युटली ते पदावर आहेत, ते इतर लाभाचे पद धारण करू नये. उपराष्ट्रपती जेव्हा आर्टिकल 65 नुसार राष्ट्रपती म्हणून काम पाहतात, जेव्हा राष्ट्रपती अकार्यक्षम असतील, आजारी असतील, परदेश दौऱ्यावर असतील, अशा वेळेला ते राष्ट्रपती म्हणून काम पाहतात किंवा राष्ट्रपतीचं कार्य पार पाडतात, तेव्हा अशा कोणताही कालावधीत ते राज्यसभेचे सभापतीचे कार्य पार पाडणार नाहीत. कारण ऍट अ टाइम एकच कोणतंही काम पाहायचं आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाहतात, देन तेव्हा सभापतीचे कार्य पार पाडण्याचा प्रश्नच येत नाही. दोन्ही करेक्ट आहेत. अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा ते उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम पाहतात, जेव्हा इथलं हे वाक्य विधान घेतलंय त्यानुसार राष्ट्रपती म्हणून काम पाहतात, तेव्हा आर्टिकल 97 नुसार 97 मध्ये वेतन भत्ते दिलेले आहेत. कुणाचे? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सभापती अध्यक्षांचे. राज्यसभेच्या सभापतीला प्रदेय म्हणजे देण्यास असलेली कोणतेही वेतन भत्ते हे मिळण्यास ते हकदार असतील, तर ते राज्यसभेचं सभापती म्हणून मिळणार नाहीत, तेव्हा त्यांना ते मिळणार आहेत ते राष्ट्रपती म्हणून जे काम पाहत आहेत त्याच पदाचे मिळतील. कारण ते तेव्हा राष्ट्रपती म्हणून काम पाहत आहेत, तेव्हा त्यांना राज्यसभेचा सभापती म्हणून वेतन मिळायचा प्रश्नच येत नाही, म्हणून हे रॉंग येईल. अ आणि ब हा ऑप्शन करेक्ट येईल आहे. सेकंड करेक्ट येईल. त्यानंतर सोपा प्रश्न विचारलाय या ठिकाणी. आर्टिकल 168 मध्ये विधानसभेची म्हणजे विधिमंडळाची रचना दिलेली आहे. विधिमंडळ रचना राज्यासाठी एक सभागृह, 2 सभागृह किंवा राज्यपाल मिळून बनलेलं विधिमंडळ राहील. राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद मिळून
आर्टिकल 168 नुसार विधिमंडळ रचना अंमलात येते. प्रत्येक राज्यासाठी कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील, कायदेमंडळ असेल आणि त्यात राज्यपाल असतील असंच 168 मध्ये नमूद आहे. ऍब्सोल्युटली राईट. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह आहेत. येस, ऍब्सोल्युटली 4 राज्यांचा सभागृह घटक दिलेला आहे. आणि आता आंध्रामध्ये रद्द झाल्यामुळे त्याबद्दलचा कॉन्फ्लिक्ट इथं आयोगाने ऑलरेडी ऍक्सेप्ट केलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्यामुळे हे 4 राज्य 2 सभागृहाचे हे ऍब्सोल्युटली राईट आहे. जेथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एकाला विधान परिषद आणि दुसऱ्याला विधानसभा म्हणून ओळखलं जाईल. 2 सभागृहाची नावं दिलीत त्याप्रमाणे हे करेक्ट आहे. फक्त एकच सभागृह असेल तर त्याला विधानसभा म्हणतात. विधानसभा म्हणतात म्हणून हे रॉंग आहे. 1, 2, 3 करेक्ट. मग आन्सर कोणतं नाही असं विचारलं. 168 शी संबंधित नाही तर हे 168 शी संबंधित नाही. आन्सर नंबर 4 येईल. आन्सर 4 हे लक्षात ठेवा. त्यानंतर कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट कर्तव्यापैकी एक नाही? कर्तव्यामध्ये समाविष्ट नाहीये. आर्टिकल 51A अंतर्गत जे कर्तव्य दिले त्यामध्ये संविधानाचं पालन करणं हे पहिलाच कर्तव्य आहे. लोकांमध्ये सामंजस्य वाढवणे, आपण बंधुभावानं राहिलं पाहिजे हे घटनेत नमूद आहे. वेळेवर कर भरणे हे नमावित नाही. आपण हे बघतो सुवर्ण सिंह समितीमध्ये. सुवर्ण सिंह समितीनं हे कर भरावं यासाठी कायदा करावं असं नमूद केलं होतं, पण ते घटनेत ऍड केलं गेलेलं नाही. सुवर्णसिंह समितीच्या 3 कर्तव्याचा आपण नकार केला होता. त्यापैकी एक कर्तव्य आहे जे आपण नाकारलेलं होतं. हे इथं ऑप्शन मध्ये विचारलेलं आहे. नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करणे हे सुद्धा आहे. सो आन्सर नंबर 3 हे ऑप्शन करेक्ट आहे. हा. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर वर्गातील क्रिमिलियर म्हणजे उच्च उत्पन्न गट संकल्पना मांडली? ऍब्सोल्युटली इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार 1992 चा खटला आहे. आर्टिकल 16 सबक्लॉज 4 अंतर्गत या आरक्षणाबद्दलचे निकाल विषय घटक होते. जो क्रिमिलियर म्हणजेच तत्कालीन उच्च उत्पन्न गटामध्ये कोण येतंय त्याला बाहेर काढावं याबद्दल सरकार सुप्रीम कोर्टनं निकाल दिला होता. आणि सुप्रीम कोर्टच्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारनं रामनंदन समिती स्थापन केली होती. रामनंदननी सांगितलं की इथं हे काम क्रिमिलियरचे एका व्यक्तीचं नाही, यासाठी एक आयोग स्थापन करा. म्हणून भारत सरकारनं आयोग स्थापन केला ज्याला आपण राष्ट्रीय ओबीसी आयोग म्हणतो. आणि यासाठी सरकारनं 92 मध्येच कायदा केला आणि 93 पासून ओबीसी आयोगाची अंमलबजावणी केली. 93 ते 2017 पर्यंत ओबीसी आयोग हा कायदेशीर आयोग होता आणि 2018 पासून घटनात्मक आयोग बनलेला आहे. यामुळे हे आन्सर सुद्धा करेक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर योग्य जोड्याला जुळवायला सांगितलेलं आहे. विधानसभेचा कार्यकाल ऍब्सोल्युटली 5 वर्ष बरोबरच आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो, डोकंही लावायची गरज नाही. विधान परिषदेचा कार्यकाल स्थायी सभागृह आहे. अगदी डायरेक्ट सोपं विचारलंय टाइमपास मध्ये. मंत्रिमंडळाचा प्रमुख मुख्यमंत्री असतो. याप्रमाणे अ चा आन्सर हा ऑप्शन नंबर 3. अ चा ऑप्शन 3. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो 4. इथेच आन्सर करेक्ट निघतं. सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर संविधानात मूलभूत हक्काबद्दल लक्षात ठेवा. आयोगाने पूर्ण तो पॅटर्न ठेवलाय जो मेन्सला सिलेबस आहे त्याप्रमाणे. कुठेही न भरकटता संसद किंवा इतर बाकीच्या टॉपिकमध्ये न भरकटता जिथं जे आयोग स्टेट लेवलला प्रश्न ठेवलेत, मुख्य परीक्षेला सिलेबस टाकलाय त्या सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न विचारलेला नाही. पॅटर्न फॉलो करायचा, सिलेबस फॉलो करायचा, याच्या बाहेर काहीही धोका होत नाही. ह्याचं पुन्हा एक बार आयोगाने आपल्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. मूलभूत हक्काच्या तरतुदी संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष काय आहेत, कोण आहेत? JB कृपलानी. संविधान सभे रिलेटेड समित्यांचा प्रश्न असतोच, तोही इथं दिलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 51 नुसार राज्य हे प्रयत्नशील राहील. कशासाठी प्रयत्न राहील? हे राज्य मार्गदर्शक DPSP चा प्रश्न विचारलेला आहे.
आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन करणे हे आपलं आर्टिकल 51 अंतर्गत महत्वाचं प्रिन्सिपल आहे. त्यासोबत परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी असं काही प्रयत्न करण्याबद्दल घटनेत उल्लेख नाही. राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे हे सुद्धा घटनेत नमूद केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय विवाद लवादामार्फत मिटवण्यास प्रोत्साहन देणे हे सुद्धा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. सो अ क ड हा ऑप्शन करेक्ट येईल. अ क ड हा ऑप्शन सेकंड राईट आहे. अगदी सोपं विचारलंय. 100% तुमचे सगळे प्रश्न बरोबर आलेले असतील असं मला वाटतंय आजच्या पेपरवरून. कोणती विधानं बरोबर आहेत? केंद्र राज्य संबंधातील वित्त आयोगाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण द्यायला सांगितलंय. सेंट्रल स्टेट फायनान्स कमिशन आर्टिकल 280 बद्दल वित्त आयोगाच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण द्यायचंय. तो राष्ट्रपतींना राज्यामधील पाणी काही संबंध नाही. पाण्या तंट्याबद्दल आर्टिकल आपल्याकडं 262 आहेच. आर्टिकल 262 इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट बद्दलचा प्रश्न. तो राज्याच्या कर्ज घेण्याच्या अधिकाराचं वाटप करतो. कर्ज घेण्याबद्दल राज्यघटनेत आर्टिकल 292 आहे. याचा इथं काही संबंध नाही. केंद्र राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्यासाठी ऍब्सोल्युटली आन्सर तिसरा येईल आहे. कर महसुलाचं वाटप करण्याचा अधिकार वित्त आयोगाकडे आहे. तो केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचं असं काही काम तो करत नाही. सो आन्सर 3च करेक्ट आहे. लास्ट 2-3 क्वेश्चन्स जिथे आपल्याला सगळे उत्तर जवळपास जमण्यासारखे आलेले आहेत. कायद्यासमोर समानता आर्टिकल 14 या नियमनासाठी कोणते अपवाद आहेत? कायद्यासमोर समानतेला अपवाद विषय सांगितलाय. राष्ट्रपती व राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार कार्य इत्यादी निर्वहनासाठी म्हणजे अंमलात आणण्यासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. हे रेस्पॉन्सिबल नाहीयेत कारण ते एक्सक्यूज आहेत, एक्सेप्शन्स आहेत आणि याबद्दलची तरतूद आर्टिकल 361 संदर्भात सुद्धा नमूद आहे. म्हणून आर्टिकल 14 रिलेटेडचा प्रश्न आहे, पण 61 मध्ये सुद्धा सांगितलंय की त्यांना न्यायालयीन संरक्षण राहील. राष्ट्रपती राज्यपालाला न्यायालयीन प्रोटेक्शन आहे हेही सांगितलंय. त्यामुळे हे करेक्टच आहे. परदेशी सार्वभौमत्व राजदूत राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते कारण हे फॉरेन एम्बॅसी आहेत. फॉरेन एम्बॅसीला आपला इंडियन लॉ लागू होत नाही. त्यामुळे फॉरेन अँबॅसेडर्सला भारतात आर्टिकल 14 नुसार कायद्यासमोर समानता मानता येत नाही कारण ते त्याला अपवाद राहतील. सो हे सुद्धा करेक्ट आहे. दोन्ही करेक्ट आहे. संयुक्त राष्ट्र संघटना युनायटेड नेशन्स त्यांच्या अभिकरण म्हणजे त्यांच्या संस्था यांना राजनैतिक विशेष अधिकार प्राप्त आहेत. यस पॉलिटिकल स्पेशल प्रिव्हिलेजेस आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ते सुद्धा आर्टिकल 14 साठी अपवाद या व्याख्येमध्ये येतात कारण त्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था आणि परकीय संस्था यांना आर्टिकल 14 प्रमाणे भारतात कायद्यासमोर समानता मानली जात नाही. सो अ ब क तिन्ही बरोबर आहेत. वरील सर्व करेक्ट आहेत. अपवाद मध्येही तिन्ही येतात. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारीचं तत्व नमूद आहे? आर्टिकल 164 सबक्लॉज 2 नुसार कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची. त्यानुसार हे आन्सर करेक्ट आहे. बाकीची गरज नाही. 162 मध्ये राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार आहे. 163 मध्ये मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे सल्ला देतील राज्यपालाला, त्याप्रमाणे त्यांनी कार्य करतील. त्यामुळे मंत्री परिषदेबद्दलची तरतूद 163 मध्ये, 162 मध्ये विस्तार सांगितलाय आणि 167 मध्ये राज्याचा कामकाज घटक इत्यादी हे याबद्दलचं कर्तव्य सीएमचं आहे की राज्यपालाला माहिती द्यावी. हे आर्टिकल 167 नुसार सीएमचं कर्तव्य आहे. आन्सर फर्स्ट करेक्ट आहे. बाकी माहिती लक्षात ठेवायची तुम्हाला इथं गरज नाही. सर्व राज्याचे मुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतात. कुठं सीएम हे पदसिद्ध म्हणजे एक्स ऑफिशियो मेंबर असतात. ते एक्स ऑफिशियो मेंबर इथं तर कधीच नव्हते. राष्ट्रीय विकास परिषद सर्व राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, प्रशासक हे इथं सदस्य असतात. ऍब्सोल्युटली आन्सर सेकंड आहे. आंतरराज्य परिषद इथं सर्व राज्य येत नाहीत. ज्या राज्याला बोलवलेलं आहे त्या ठिकाणची येऊ शकतात. ते येऊ शकतात कारण आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिल आहे. ते इंटरस्टेट काउन्सिलची बैठक बोलवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पण प्रेझेंट असतात. पण ते जेव्हा बोलवलेले तेव्हा त्या बैठकीला असतात आणि त्याची ऑफिशियली कोणती बैठक दरवर्षी होत नाही. त्यामुळे त्याला सहसा घेतलं जाणार नाही आणि वित्त आयोग काही संबंधच नाही. पण एक्झॅक्ट आन्सर येतं
सेकंड हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. 50चा आन्सर सेकंड आहे. अशा प्रकारे इथं तुम्हाला शिकवलेले किंवा नोट्समध्ये दिलेले किंवा बोर्डवर दिलेले सगळ्या माध्यमातूनचे हे प्रश्न ए टू झेड वहीमध्ये दिलेले आहेत. तुम्ही पुन्हा एक बार रीड करा, रिवाईज करा आणि आयोगाने पुन्हा हे सांगून दिलेलं आहे. आतापर्यंत मागच्या 8-10 वर्षात आम्ही जसे प्रश्न विचारलेत, जशा टॉपिकवर विचारलेत तेच आम्ही विचारतो आणि सिलेबसला मुख्य परीक्षेला जे सिलेबस डिफाईन केलाय तेच विचारतो. त्याच्या बाहेर थोडंही आउट ऑफ वे जात नाहीत. ह्याचा पुरावा म्हणजे मुख्य परीक्षा विशेष आहे आणि ह्या आन्सरच्या आधारे आपण आपल्या पुढच्या तयारीला लागावेत. यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एक बार शुभेच्छा आहेत. पुन्हा भेटू. थँक्यू.